येत आहे कुठे ऐकायचं काम कर फक्त स्मिता म्हणूनच सांगितलं ऐकायचं काम कर फक्त फोन बंद करून ठेव. आता हे झालं सेल्फी झालं आपण दिसतोय लाईट पण आले दोन फक्त तिकडे करा आपण दिसतो. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरे ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं वद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सततं तं नमामि. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावदत्तण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापः. सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं. जननमरणभ्रान्ति भ्रंशि सच्चित्स्वरूपं सकलभुवनबीजं ब्रह्मचैतन्यमीडे. सद्गुरु समर्थ ब्रह्मचैतन्य महाराज की जय. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिराम श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. सद्गुरु समर्थ ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.
वाजवा हो टाळ म्हणा गोविंद गोपाळ वाजवा हो टाळ म्हणा गोविंद गोपाळ गोविंद गोपाळा घालू तुळशीची माळ तुळशीच्या माळेमध्ये भक्तीची मंजिरी वरदा विठ्ठल जय 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 हरी वाजवा हो टाळ म्हणा गोविंद गोपाळ अशक्य ते तुम्हा नाही नारायणा
लोहगावी तुकाराम महाराजांचं कीर्तन झालेलं. त्या ठिकाणी त्यांचे एक शिष्य अंबाजी पंत कुलकर्णी नावाचे होते. घरदार विसरून तुकोबांच्या कीर्तनामध्ये भजनामध्ये सगळे विसरून गेलेले होते. ते कीर्तनामध्ये येऊन बसले आणि घरी मुलांनी राम म्हटलं. आजारी होता मुलगा. माऊलीनी अंबरा फोडला, सगळं केलं, काही उपयोग नाही. त्या मुलाचं मृतदेह हातामध्ये घेऊन ती माऊली तुकाराम महाराजांचं कीर्तन ज्या ठिकाणी चाललेलं होतं ना त्या ठिकाणी आली आणि तुकाराम महाराजांच्या पुढे ठेवून सांगितलं की नवऱ्याला तुम्ही वेड लावले, तुम्ही स्वतः वेडे झालेले आहात भक्तीमध्ये आणि माझ्या नवऱ्याला सुद्धा तुम्ही ह्या भक्ती मार्गात वेड केलेलं आहे. आता ह्याच्यावर उपाय काय करायचा आहे हे तुम्हीच सांगा. तुम्ही हे सगळं काही केलेलं आहे, तुमच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. असं त्या माऊलीनी तुकारामांना अद्वा बोलल्यानंतर महाराजांनी पांडुरंगाकडे प्रार्थना केलेली आहे आणि त्यावेळी तुकाराम महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेला हा अभंग आहे की अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना आणावया. देवा, तुमच्या दारात आलेला कुणीही असा परत जात नाही, मग माझी ही मागणी आपल्याला मान्य करायलाच पाहिजे, नाही का? काय सांगतात बघा. दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकितो, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी. जय जय रघुवीर समर्थ. देवा, तुम्ही दुष्टांचा संहार केला वगैरे आम्ही खूप जुन्या गोष्टी ऐकत आलेलो आहोत, पण आता हे बाळ तुमच्या समोर आहे, ह्याचं काय करायचं हे तुम्ही ठरवा. आणि त्या क्षणी तुकाराम महाराजांनी पांडुरंगाची इतक्या मनोभावे प्रार्थना केली की ते मूल सजीव झालं त्या ठिकाणी. आणि मग काय असतं सांगा अशा ठिकाणी? अशा वेळेला संतांचं महात्म्य किती वाढत असेल सांगा तुम्ही. आणि मग आनंद, हा भाव, हा ज्या वेळेला परमेश्वरांनी आपल्याला करायचा द्यायचा ठरवलेला असतो त्यावेळेला भगवंत काय काय करतात? एक काय आहे की देव करी तरी काय एक नव्हे. देव करी तरी काय एक नव्हे. देव करी तरी काय एक नव्हे. आषाढी नावे तारी गेले, आषाढी नावे तारी गेले.
म्हणाले आपण पण जाऊया. म्हणून रामराय स्वतः सेतुबंधन चाललं होतं, ते आले, एक दगड हातात घेतला आणि मनात आलं की आपण टाकले दगड समजा सगळ्यांच्या समोर बुडला तर आपली फजिती होईल, म्हणून थोडे आड बाजूला गेले आणि रामराय समुद्राच्या जवळ गेलेले आहेत. जोपर्यंत त्यांचा हात त्या दगडाच्या खाली होता तोपर्यंत तो दगड तरंगत होता. ज्यावेळेला रामरायाने आपला हात काढून घेतला त्यावेळेला दगड गडगडत खाली गेला. रामरायांना वाईट वाटलं की अरे मी टाकलेला दगड उडला कसा काय, माझं नाव लिहिलेलं, कारण त्यांनी दगडावर त्याचं नाव लिहिलेलंच नव्हतं स्वतःच. त्यांच्यापेक्षा त्यांच्या नामाला महत्व आहे. महाराज आपल्यासारखं ते सांगत असतात की नामाला महत्व जास्त आहे देवापेक्षा. आणि असं नाम त्यांनी लिहिलेलं नाही, तो दगड बुडला. त्यांना वाईट वाटलं की आपली फजिती कोणी बघितलं नाही ना, म्हणून त्यांनी मागे वळ बघितलं. मागे बुद्धिमान वरिष्ठम हात म्हणून उभे होते. रामराय विचारतात मारित वेळा केव्हा आला, नाही तुमचा दगड बुडला तेव्हाच आलो. रामांना वाईट वाटलं, आपल्या सेवकांनी आपली फजिती हनुमंता उगीच कोणी बुद्धिमत्ता म्हणत नाही. खरंच तो बुद्धिमान होता. तो रामरायांना सांगतो आहे, अहो काय जितने तारे गगन में उतना शत्रू होय, कृपा हारी की होय. ज्याला तुम्ही वाचवायचं ठरवले त्याला कोणीही मारणार नाही, आणि त्याला मारायचं ठरवले त्याला कोणीही तारणार नाही. म्हणून तुम्ही सोडलेला दगड बुडला तो, पण त्याला वाचवणारा या जगात दुसरं कोणीही नाही. आणि म्हणून तर सांगतात की अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. निर्जीवाला आहोत, पाषाणात सुद्धा मूर्ती कोरल्या जातात. किती सुंदर मूर्त्या एक एक मूर्ती घडवतात त्या ठिकाणी. पण असा ज्यावेळेला छंद आम्हाला लागेल ना नामाचा, भगवंतांच्या, त्या छंदाने सगळं काही खरं तर उद्धरून जातं. आपल्याला माहिती नाही आहे, आपल्या तिने छंद केलेले आहे, त्याचं ते खान हे आहे. असा धरी छंद जायतो निया भवबंध, लागला छंद जायतो निया भवबंध, छंद लागला टिकलेला तिने समुद्र आटविला, मैनावतीने साथ केला गोपी नंद, जायतो निया भवबंध, लागला असा नामाचा छंद परमेश्वराला आपल्याला लागला पाहिजे. खरं तर आपण मनुष्य देहात आलेलो आहोत, तर प्राणी देहामध्ये काहीही करता येत नाही. आपला उद्धार करायचा असेल तर मानव देहामध्येच करता येतो. आणि असा छंद जर लावायचा असेल तर आमच्या गुरुंनी सांगितलंय कसं की नामाला किती महात्म्य सांगा. त्याच्या एक कुंडलेकर महाराजांचा एक श्लोक आहे, जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, सद्गुरु समर्थ ब्रह्मचैतन्य महाराज की जय. दुसऱ्या वेळी काय सांगितलं बघा, वास नामात केला. महाराजांनी नामात वास केला, देवाच्या नामामध्ये त्यांचा वास आहे. आणि दुसरं सांगताय वासना मात केला, वासनेवर मात घेऊन आपल्याला पलीकडे जायचे, पुढे जायचे. परमेश्वराची कृपा असेल तर आपण वासनेवर मात करू शकू, नाहीतर अजिबात काहीही आपल्याला करता येत नाही. आपल्याला सगळ्या गोष्टी ना अशक्य अशक्य असं म्हणायची सवय झालेली आहे. पण नेपोलियनच्या शब्दकोशात म्हणाले अशक्य हा शब्द नव्हता, तो इंग्लिश होता नाही का, त्याच्या ह्याच्यात अशक्य शब्द नसणार, त्याच्या ह्याच्यात काय शब्द होता, इम्पॉसिबल नाही का. काहीही सांगा आमच्याकडे, प्रत्येक गोष्टीत इम्पॉसिबल म्हणायचं. किती कठीण आहे
खरं आम्ही इतके इंग्रजाळलेलं झालेलो आहोत ना. गमतीची गोष्ट मला आता सहज आठवण झाली. बघा ना, त्यांची ती उरलेली प्रेतं असतात त्याला मम्मी म्हणतात. आम्ही आमच्याकडे जिवंत देहाला मम्मी म्हणायला मला आमच्या शिकवतो. परवा एक गमतीची पोस्ट मला आली होती की आपण सगळ्यांना मॅडम म्हणू. मॅडम कुणाला म्हणतात? परदेशात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या स्त्रीला तिकडे मॅडम म्हणतात. आणि आम्ही आमच्या पवित्र असलेल्या शिक्षिका आहेत, आई आहे, मावशी आहे, सगळ्यांना आम्ही मॅडम शब्द लावून टाकलेला आहे. मिस्टर आणि मिसेस, मिस म्हणजे हरवलेले पैकी नाही, मिस झाले तर आता आपण म्हणतो. म्हणजे बायकोपासून नवरा दूर केलेला असेल तर त्याला म्हणतात मिस्टर, आणि नवऱ्यापासून बायको दूर केलेली असेल तर तिला म्हणतात मिसेस. आणि आम्ही आमच्याकडे आमच्याच बायकोला मिसेस म्हणतो, आमच्या नवऱ्याला मिस्टर म्हणतो. किती मूर्खपणाच्या गोष्टी आहेत मला सांगायच्या. इम्पॉसिबल एवढा असं जर आम्ही करायला लागलो. कॉन्व्हेंट आम्ही काय मोठ्या शब्द वापरले. कॉन्व्हेंट म्हणजे तिकडे काय म्हणतात? घटस्फोट झालेल्या आई बापांची मुलं सांभाळणारी संस्था, म्हणजे अनाथ आपल्याकडे असं आपण म्हणतो त्याला त्यांनी कॉन्व्हेंट असं नाव दिले. आणि आम्ही कौतुकाने सांगतो आम्ही आमच्या मुलाला कॉन्व्हेंट मध्ये घातले. बरं का, किती आपण खालच्या पातळीला जातो आहोत ते मला सांगा. आपल्या देशात एवढं सगळं परमेश्वराचं नामस्मरण चिंतन, म्हणून तर आपला देश एवढा पुढे आलेला आहे. आणि आज आम्ही काय करतो आहोत मला सांगा, नाही का? असं परमेश्वराचं नामस्मरण चिंतन जर आम्हाला करायचं असेल तर काय करायला पाहिजे, नाही का? काही आम्हाला माहितीच नाहीये. समर्थांनी काय सांगितलंय बघा, प्रयत्न कसा करायचा आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. जय जय रघुवीर समर्थ. काय आमच्या संतांनी कामालाच आपला देव मानलेला आहे. त्याच्या पुढे काय सांगतात बघा, भाग्यासी काय उणे रे, यत्ना वाचून राहिले, यत्न तो करावा कैसा, हेची आधी कळेची ना श्रीराम. प्रयत्न कसा करायचा हेच आम्हाला माहिती, म्हणून प्रत्येक गोष्टीच्या मागे आम्ही इम्पॉसिबल लावून टाकतो. 1827 मध्ये चौंडे महाराजांनी गो संरक्षण संस्था स्थापन केली, गोवर्धन. किती लोकांनी का मूर्खात काढलं असेल त्यावेळेला मला सांगा. वाई सारख्या पवित्र क्षेत्रामध्ये ते स्नान करत असताना कृष्णाबाईमध्ये त्यांना एक दृश्य दिसलं की एक कसाई एका गाईला ओढून घेतो. कसाब खाण्यात धुवून चाललेला आहे. नाव काय बघा, कसाब. काय म्हणतात कसाबाला? गाय धार्जिन. हे कसाब सगळे असेच असतात बरं का, निर्दयी. आपण बघितलंय की आपल्या इथे काय झालं होतं कसाबचं त्या पैकी. हे सगळे कसाब असेच असतात. आपण त्यांना कौतुकाने सगळं आपण सगळं तेच करतो आहोत. मला खरंच नमत वाटते आमचं हे सरकार आल्यानंतर त्यांनी काय केलं, हिंदू शब्दच काढून टाकला आपल्या ह्याच्यातला. आणि म्हणून ममता सारख्या मुस्लिम असलेल्या बाईला हे तिथनं पाठिंबा दिलेले बिहारमध्ये, बंगालमध्ये. किती आम्ही त्याच्या हीन पातळीला चाललेलो मला सांगा. म्हणून ते सांगतात की यत्न तो करावा कैसा, हेच्या आधी कळायची ना, आम्हाला हे कळत नाहीये. चौंडे महाराजांनी त्या ठिकाणी त्या कसाबाला खूप कसायला हे केलेलं आहे की तू गाईची सोडवणूक कर, मी तुला काय पाहिजे ते पैसे देतो. पूर्वी 5-5 रुपये लोक नैवेद्याला आणि ह्यांना देवाच्या करता देत होते. ते त्यांनी साठवलेले पैसे घेऊन त्यांनी त्या गाईची सोडवणूक केली. लोकांनी मूर्खात काढला, एक गाय सोडवून काय गोवर्धन होणार आहे काय तुमचं? पण आज मितीला जगामध्ये अनेक ठिकाणी या गोवर्धन संस्था निघालेल्या आहेत. 54,000 गायी दरवर्षी बाईसारख्या चिटाळून जात होत्या. आणि चौंडे महाराजांनी प्रयत्न केल्यानंतर वर्षभरात 2 वर्षात म्हणून आपण की 13,000 गायींवर त्यांनी ती संख्या आणली. किती आम्ही निर्दयी झालेलो आहोत. आम्ही असं त्याच्या पुढे जाऊन आम्ही म्हणतो की गायी सोडा हो, आम्ही आज आमच्या आई वडिलांना पण विचारत नाहीये. अशी परिस्थिती आज. मुलं आई वडिलांना घरात काढतात आणि घर विकून पैसे घेऊन मोकळतात. पूर्वी आपल्याला वाटतं मुलगी असते तर झाली असती, मुली प्रेमळ असतात. आता ते सुद्धा राहिलेलं नाही. परवा काही जणांनी सांगितलं की आईचं घर मुलींनी विकलं आणि आईला हॉस्पिटलमध्ये टाकून दिलं. किती आम्ही माणसं राहिलो का? म्हणून माणूस की
जनावर झालेली येतात सगळेजण झालेले. तेव्हा याच्यातून आपल्याला काय शिकायचे? त्यांनी सांगितलं दारू सिगारेट ह्याच्याकरता आमचा किती पैसा परदेशामध्ये जातो आहे त्याचा आम्हाला पत्ताही नसतो. आणि हे सगळं करायचं असेल तर मनामध्ये धैर्य पाहिजे. म्हणजे काय सांगितले बघा पुढच्या ह्याच्यामध्ये, उद्यमं साहसं धैर्यं बुद्धिशक्ती पराक्रमः षडेते यत्र वर्तन्ते तत्र देव सहाय्यकृत. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. उद्यम म्हणजे उद्योग करण्याची मानसिकता पाहिजे, साहस करण्याची तयारी पाहिजे, अंगामध्ये धीर पाहिजे का. उद्यम साहसं धैर्यं बुद्धी शक्ती पराक्रम. सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमची तयारी असेल तर शिवाजी राजांना काय एका दिवसात राज्य मिळालं का? हो नाही. समर्थांसारखे गुरु त्यांच्या पाठीशी होते आणि म्हणून ते काय केलंय, शिवाजी महाराजांनी आपलं राज्य समर्थांच्या झोळीत टाकलेलं आहे. तेव्हा घेतलं का त्यांनी राज्य? ते आता ते कोणी असते तर सांगितलं तर द्या, आम्ही बघतो काय त्याचं वाटोळ करायचंय. समर्थांनी काय सांगितले, राजे हे नाही, हे राज्य होणे हे तो श्रींची इच्छा आहे, ती त्यांचं आहे आणि हे तुम्ही करायचंय. मी फक्त तुमच्या पाठीशी आहे, माझी कृपा आहे, माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. म्हणून ते परत शिवाजी महाराजांच्या हातामध्ये ते सगळं दिलेलं आहे. हे असे गुरु पाहिजे. असे गुरु असतील तरच आमचा देश पुढे पुढे जाणार आहे. उद्यमं साहसं धैर्यं बुद्धिशक्ती पराक्रमः षडेते यत्र वर्तन्ते तत्र देव सहाय्यकृत. त्या ठिकाणी देव आम्हाला सहाय्य करायला येत असतो. आम्ही काय करतो? आम्ही हातावर हात धरून असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असं म्हणून मी बसणार आहोत. मग हरी एक थपडा देतो कुठली तरी अशी की मग आम्हाला वाटतं की अरे काहीतरी चुलंय आपलं. तोपर्यंत आम्हाला कळत नाही की आम्ही काय करतो आहोत. आज किती आपण कुठल्या पातळीला चाललो आहोत. खाणं घ्या, पिणं घ्या, हे घ्या, नाच. टीव्हीवर आता इतके कमी कमी कपड्यातले नाच दाखवले जातात. मोबाईल केवढं मोठं महाभयंकर असं हे पॉकेट आपल्याला दिले नाही का. म्हणून आपल्याकडे म्हणे करून करून भागले, त्यांचे भोग बीग संपून त्यांना आता कळलं या भोगात काहीही अर्थ नाही आणि म्हणून ते देव पूजेला लागले. आता आपल्याकडे हरे राम हरे कृष्ण करतात आणि आम्ही त्यांच्याकडे भोग भोगायला सगळे निघालो आहोत. आता आम्हाला आमचा देश आवडत नाही. जो उठतो तो सगळा अमेरिकेत पळतो, हे की नाही. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जर्मन, फ्रान्स सगळीकडे चाललेली आहेत आमची मुलं आजकाल. स्वतःच्या घरी त्यांना राहायला, आई वडिलांची सेवा करायला आवडत नाही. मग इतका आळशीपणा आमच्या जर अंगामध्ये भरलेला असेल तर मग देव काय करणार नाही का. सगळं तुमच्या पुढ्यात आणून ठेवलं तरी सुद्धा हाताने कालू तोंडात घातलं पाहिजे. तोंडात घातलं तर दाताला चावलं गेलं पाहिजे आणि मग ते पोटात जाणार. त्यातून शक्ती मिळणार आहे की नाही. आम्ही म्हणून आता इतके कष्ट नको, मिक्सर मधनं फिरवा, नळीत न होता जाऊन दे डायरेक्ट पोटात. चालेल का? असं नाही चालणार ह्या गोष्टी. आता त्याच्याकरता आपल्याला अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना आणावया. जे निर्जीव आहेत, ज्यांना काही कळत नाहीये, त्यांच्यामध्ये चैतन्य आणण्याचं काम आमच्या संतांनी केलेलं आहे. मागे ऐका, मी तुमचे समर्थांनी तेच सांगितलेलं आहे की आम्ही तुमचे पूर्वी तुम्ही दुष्टांना मारलं, हे केलं, त्या सगळ्या गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत. पण आत्ता काय आहे, आम्हाला रोकडं सामर्थ्य आम्हाला तुमचं व्हायचं आहे. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी ज्या करायच्या आहेत ना, त्यालाच कारण ते आहे की आपण मनुष्य देहामध्ये आहोत. मनुष्य देहातेरी ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. आम्हाला परमेश्वराने हा अधिकार दिलेला आहे. नरका नारायण बन जाय. पण आम्ही नरकातच राहायचं ठरवलेलं आहे ना, आम्हाला नारायण बनायचंच नाहीये. ठीक आहे. म्हणून नरक का असं मध्ये घातलेलं आहे. नरकात जायचंय का नारायण बनायचे हे आपण आपले ठरवायचे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, राऊळात गेलो देव होऊन चिठेलो. मी देवळात देवाला भेटायला गेलो पण मीच देव झालो तिथे.
केवढं मोठं सामर्थ्य असेल मला सांगा तुकाराम महाराजांचं, समर्थांचं, की प्रत्यक्ष रामरायांकडून अनुग्रह मिळवणं ही सोपी गोष्ट नव्हती. मला सांगा तुम्ही त्या काळामध्ये. पण हट्ट की नाही, मला देवा तुम्हाला मला अनुग्रह दिला पाहिजे. आणि रामरायांनी अनुग्रह दिला समर्थांना, आणि म्हणून तेवढं सामर्थ्य त्यांच्या अंगामध्ये आलेलं आहे. देखील देव भावाचा भुकेला, त्याला फक्त तुमचा भाव हवाय. पण आम्ही ते विचार करतच नाही. आमचा भाव काय आहे, भाव हा मनात असावा लागतो. म्हणून सतत आमचं की भाव तोची देव हे अर्थी संदेह धरू नका. तुमचा भाव तोच देव आहे, नाही का. देव म्हणजे काय, दिव्य तेजस्विता. ते तेज आपल्याला बघता येतं का, हातात धरता येतं का, नाही येत धरायला आपल्याला. आणि म्हणून आमच्या संतांनी मूर्तींची संकल्पना काढली, आणि त्या मूर्तीमध्ये ते तेज सामावून ठेवलं संतांनी आमच्या. आणि म्हणून आज आम्ही तिथे देव म्हणून त्याची पूजा करतो आहोत. कुठलेही घ्या, राम घ्या, कृष्ण घ्या, कुठलाही घ्या, पांडुरंग घ्या, गणपती आहे, किती आमच्याकडे 33 कोटी देव सांगितलेले आहेत, हो नाही का. या सगळ्या देवांची अशी संकल्पना आम्हाला करायची आहे. आणि असा ज्यावेळेला आम्ही संकल्प करू की नाही, त्या देवाला देवत्व आणणं काम आमचं आहे. तो मुळात देव नाहीये, ती मूर्ती आहे, पण त्या मूर्तीमध्ये भाव ओतणं. म्हणून भाव तोची देव हे अर्थी संदेह धरू नका. तुमचा भाव त्या मूर्तीमध्ये घातला की त्याला देवत्व येतं. म्हणून ते देवत्व त्या देवाला आणण्यासाठी आधी आपल्यामध्ये देवत्व पाहिजे, तरच आपण त्या देवामध्ये घालू शकणार आहोत, नाही का. म्हणून आपल्याकडे प्राण प्रतिष्ठा करतात गणपती घरात आणल्यानंतर. गुरुजी काय सांगतात, एका छातीला लावा, एका देवाच्या हातीला लावा. आपल्यातले प्राण आपण त्या देवामध्ये संक्रमित करतो आहोत, आणि त्याच्यानंतर त्या देवाला खरंच तेज येतो. म्हणून आपलं जे काही आहे ना ते त्याचं आहे. आमच्या याच्यात एक स्वामींच्या याच्यात एक छान हे आहे, श्लोक आहे, असे काय माझे जगती तुम्हा काय देऊ, होऊनीच तुम्हा घरचे तुम्हा काय देऊ. जगात आपलं काही आहे का. संत सांगतात हा देह तुझा नसे. अरे हा देह सुद्धा तुझा नाही, बाकी तुझं काय आहे. जन्माला आलास तेव्हा काय येताना घेऊन आला होता मुठी भरून, नाही का. आणि जाताना काय करणार आहेस, हात मोकळे ठेवून जावं लागणार आहे, नाही का. सिकंदरांनी जग जिंकलं, पण त्यांनी सांगितलं शवपेटीच्या बाहेर माझे हात ठेवा. का, जग जिंकलं पण बरोबर काही घेतलेलं नाहीये. सगळं जिंकलं तरी बरोबर काहीही नेता येत नाही. तुम्ही जे काही चांगलं सत्कर्म करा तेवढंच पुढच्या जन्मात तुमच्या बरोबर येणार आहे. मग सत्कर्म करायचंय आम्हाला आता ह्या ठिकाणी. आणि म्हणून मूळ पद्यामध्ये आम्हाला तुकाराम महाराजांनी हेच सांगितलेलं आहे. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवाचे धना आणावया, निर्जीवाचे धना आणावया, अशक्य ते तुम्हा सगळ्यांनी आपण बदल करायचा आहे. उठा उठा हो उठा धडकरी, उठा उठा हो उठा धडकरी,
आपल्याला कळत नाही. संतांची, समर्थांची पासून कुठल्याही संतांची कृती आपल्याला कळत नाही. आज जो आपण कथाभाग ऐकणार आहोत, समर्थांनी एका मृत गायीला संजीवनी दिलेली आहे. तेवढं सामर्थ्य असेल मला सांगा त्या ठिकाणी, आणि परमेश्वराची कृपा, दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी असल्याशिवाय नाही का या गोष्टी होत नाहीत. समर्थांच्या काळामध्ये पंढरपुरामध्ये मौनी नावाचे एक संत होते, सत्पुरुष होते. समर्थांची कीर्ती खूप ऐकलेली होती आणि त्या सगळ्यांच्या मनात पाटगावी मौनी महंत, शिष्य त्यांचे असंख्यात. मनात विचार केलेला आहे काय, आपण इथपर्यंत आलोच आहोत तर समर्थांची भेट घेऊन येऊ. भेटी घ्याया समर्थांची त्यात, गुरुन आज्ञा देती ते. तुम्ही माझ्या बरोबर आलात ना, मग फक्त माझं काम करायचं, दुसरीकडे कुठे जायचं नाही, अशी काही लोकांची पद्धत असते. महाराज कसे नव्हते आमचे कधीच. गंमत आहे करते महाराजांच्या ह्याच्यात एक कोणतरी अनुग्रह घेतले, समर्थांच्या ह्याच्यात पण आहे ही गोष्ट की अनुग्रह घेतलात ना, मग त्याचा अनुग्रह घेतलेला तू परत नाही, मग मी तुला अनुग्रह देतो. किंवा भाऊसाहेब केतकर, मालाडला त्याचा केतकरांचं हे आहे महाराजांच्या ह्याच्यातलं. तेव्हा भाऊसाहेब त्यावेळेला गदगला होते, त्यावेळेला तिथे असे सत्पुरुष आहे. भाऊसाहेबांनी घरी जेवायला, भोजनाला, प्रसादाला बोलवलं. तेव्हा त्यांनी काय सांगितलं की तुम्ही जर अनुग्रह घेतला नसला तर मी तुमच्या घरी प्रसादाला येणार नाही. ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही मला अनुग्रह द्या, मी प्रसादाला या तुम्ही आमच्याकडे. त्यांच्याकडून अनुग्रह घेतला, ते ग्रस्त प्रसाद घेतला, गेले परत. त्याच्यानंतर काही दिवसांनी पुन्हा महाराजांच्या इथे भाऊसाहेब फोन बोलायला आले आणि आल्यानंतर महाराजांना त्यांनी सांगितलं की मला अनुग्रह हवाय महाराज. म्हणजे महाराजांनीच खरं द्यायचं ठरवलेलं आहे त्यांना. तेव्हा कुणीतरी विचारलं की महाराज त्यांनी एक अनुग्रह दिलेला असताना तुम्ही आता परत त्यांना अनुग्रह कसा काय देताय. म्हणाले त्यांनी माझ्या मनातल्या दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत. आपल्या दारात आलेला सत्पुरुष अन्न न घेता, प्रसाद न घेता जाऊ नये, आणि म्हणून त्यांनी त्यांच्याकडून अनुग्रह घेतलेला आहे. म्हणजे अन्नदानाचंही महात्म्य सांगितलंय आणि गुरुकृपेचंही महात्म्य त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. आणि म्हणून महाराजांनी त्यांना पुन्हा अनुग्रह दिलेला आहे. ते संतांचे विचार किती मोठ्याचे असतात. आम्ही संकुचित मनाची माणसं आहोत. आपलं काय असेल तर दुसऱ्याला सांगायचं नाही, दुसऱ्याला द्यायचं नाही. खूप जणांची अशी पद्धत. आमचे समर्थ तसे नव्हते. ज्यावेळेला हे मौनी महाराज त्यांचे शिष्य आर्या त्यांना भेटायला यायचं ठरवलं तर आपले महाराज आपल्याला परवानगी देत नाही. तेव्हा त्यांना न विचारतात आपण आता समर्थांना भेटायला जायचो. श्रीरामदास स्वामी कोण होते? संत होते, सत्पुरुष होते. मग असा हा मोठा मनुष्य असलेला नाही का, भगवत भक्तीत श्रेष्ठ तो राहे, मौनीन आज्ञा देती, मौनीन आज्ञा देती, जाऊ मनानेच घ्यावया भेटी. कारण कीर्ती माणसाची खूप दूरवर पसरत असते. समर्थ कीर्ती श्रवण करोनी दर्शन करण्या आले, शिष्य मौनीचे कृष्णा तीरी, माहुली क्षेत्री रमले रमले. नाही का? समर्थ कीर्ती श्रवण कर
मोहिते कृष्णातीरी माहुली क्षेत्री रमले नाना दारोनी जाऊ म्हणती गडकंडी आले माहुली ते आलेले आहेत आणि माहुली कृष्णा नदी वाहते. नदीमध्ये स्नान करू, देवतार्चन करू आणि मग गडावरती समर्थांना भेटायला जाऊ असा मनामध्ये विचार केला आणि स्नान केलं. धुतलेले कपडे पाळवटामध्ये वाळत टाकले. आपलं ध्यान जप करायला बसलेले आहेत. तेवढ्यामध्ये समर्थ कृष्णाबाईमध्ये स्नानासाठी म्हणून उभे राहिले. उभे राहिल्यानंतर तेजस्वी तेवढं तेज होतं तपाचं आणि असं तपस्वी गाडी वाढवलेली आहे. देह मजबूत समर्थांचा आहे. स्नानासाठी कृष्णाबाईच्या मध्ये उभे राहिल्यानंतर त्यांना सगळ्यांना वाटलं की कोण सत्पुरुष आहे उभा राहिलाय, कधी बघितलं नाही आता ह्याच्या आधी आपण त्यांना असा मनात विचार करता आहे. तेवढ्यामध्ये समर्थांनी पाण्यातनच कल्याणाला हाका मारली. कल्याणा लवकर ये. कल्याण धावत आले. गुरुनी त्याची कशी हाक मारली मला आज. आणि त्याला काय सांगितलं, शुद्धित काया खायास देई कानी, शुद्धित काया खायास देई कानी, स्नान संध्याया समयित सतनानी, स्नान संध्याया समयित सतनानी, गाऊनी आती सोई आन आता, गाऊनी आती सोई आन आता, गाई गाई तुपली सखी आता, गाई गाई तुपली सखी आता. कमरेवर पाण्यात उभे राहिले समर्थ आणि तिथूनच कल्याणाला हाक मारलीये, कल्याणा लवकर ये. कल्याण धावत आले आणि समर्थ त्याला सांगतायत कल्याणाला, शुद्धित काया खायास देई काही. कल्याणाला आश्चर्य वाटलं. समर्थांना भुकेची बाधा कधीपासून व्हायला लागली नाही का. मेरू स्वामींनी समर्थांचं वर्णन केलेलं आहे. महारूप रुद्र रूपेची लोकी प्रसिद्धी, क्षुधाना तृषा नित्य तृप्ती समाधी, महापर्वती काष्ठ जैसे पडावे, नमो तयाला सद्गुरुसी भजावे. जय जय रघुवीर समर्थ. तहान भूक काही भोग कुठल्याही गोष्टीची समर्थांना बाधा नाही. महारुद्र रूपेची लोकी प्रसिद्धी, क्षुधाना तृषा नित्य तृप्ती समाधी असे आपले समर्थ कल्याणाला सांगतात, जा पटकन तिथे याच्यामध्ये झोळी आहे, झोळी घेऊन ये, मला आता भूक लागलेली आहे. कल्याण आश्चर्यचकित झाले. ते म्हणतात, झालंय काय स्वामींना भुकेची बाधा आज कशी काय झाली एवढ्याने. पण गुरूंची आज्ञा पाळणं हे कर्तव्य शिष्याचं. तेच खरं असतं की गुरूंनी काहीही आज्ञा सांगितली तरी ती पाळायची. महाराजांची परीक्षा तुकामाईने अशीच घेतली. तुकामाई एका वडाच्या झाडाखाली बसली होती आणि महाराज तिथे असताना सांगितलं, जा सगळी पानं काढ झाडाची. महाराजांनी पानं काढून खाली टाकायला सुरुवात केली. पानं काढल्यानंतर तो चीक झाचा खाली गळायला लागला. गळायला लागल्यानंतर म्हणाले, अरे 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 काय करतोयस. म्हणाले, बघ त्या झाडाला किती वाईट वाटले, त्याच्या डोळ्यात सगळे अश्रू येत आहेत. म्हणाले, काय कस. म्हणाले, तू आता सगळी पानं गोळा कर आणि पुन्हा नेऊन चिकटवली. त्या ठिकाणी आपण असतो ना तर आपण लगेच बडबड केली असते. आधी तोडायला सांगितली ना, आता चिकटवायला सांगताय. शक्य आहे का ते. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना आणावया. महाराजांनी कुठलाही विचार केला नाही. पडलेली सगळी पानं महाराजांनी गोळा केली आणि त्या तिथे पान लावलं की पान चिकटलं परत तिथे. एवढी निष्ठा पाहिजे संगमाला, श्रद्धा पाहिजे, तरच गुरु आपल्यावर कृपा करतात, नाही तर करत नाही का.
म्हणून कल्याणाने काय विचार केला की गुरूंची आज्ञा आहे तेव्हा मला ती पाळलीच पाहिजे. म्हणून कल्याण धावत झोपडीमध्ये गेलाय. एक झोळी अडकवलेली आहे. त्या झोळीमध्ये भाकरीचे खरं तर सकाळची भिक्षा मागून आणली की एकदम दुसऱ्या दिवशी सकाळी संध्याकाळला काहीही ठेवायचं नाही असा समर्थांचा नियम होता. मग ती शिळे तुकडे आले कुठे त्याच्यात काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे म्हणून ते शिळे तुकडे त्या झोळीमध्ये कल्याणाला दिसले. कल्याण धावत घेऊन आला तुकडे आणि आणल्यानंतर तिथे समर्थांच्या हातामध्ये दिले. पाण्यात समर्थ स्नानासाठी उभे आहेत. कल्याणाला हाक मारली आहे आणि त्या ठिकाणी ते तो भाकरीचे वाळलेले तुकडे समर्थांनी तोंडात घातलेले आहेत. आणि तोंडात घातल्यानंतर हे जे मौनी महाराजांचे शिष्य जे सगळे आलेले होते ते व्हायला लागले. काय म्हणाले, हा कोण मनुष्य आहे म्हणाले, हा स्नानाला उभा काय राहिला, आपल्या शिष्याला हाक मारतोय काय, भाकरीचे शिळे तुकडे तोंडात घालतोय काय म्हणाले हा. आणि एवढंच नाही, काय सांगितलं बघा त्यांना पुढे. समर्थांनी भाकरीचे तुकडे तोंडात घातले आणि त्यांनी समर्थ सांगताय त्याला, कल्याणा अरे चावत नाही का. काय झालेलं आहे त्या ठिकाणी, समर्थांची कृती वेगळी आहे काहीतरी. ते शिष्य सगळे मनात विचार करतायत. या ठिकाणी काय विचार करतायत, बुडाला धर्म आचार विचारा हारणा उरला. बुडाला धर्म आचार विचारा हारणा उरला. दिसे हा साधू वेशाचा कोकणा तो महाभरला. असं काही बघितलं की मग आपल्या गुरु किती मोठे आहेत त्याच्या माणसाला जाणीव होते. त्यांनी चौकशी केली, आजूबाजूचे लोक जमलेले होते त्यांच्याकडे की हे कोण पात्र नदीच्या पाण्यात उभं राहिले आणि तोंडामध्ये भाकरीचा कोबरा भरलेला आहे. कोण हा गुरु शिवाजीचा ऐकले कीर्ती कानाने दर्शना व्यर्थची आलो देखिले ध्यान नयनाने. कुठे आमचे गुरु मौनी, कुठे हा दास रामाचा भ्रष्टला व्यर्थची वाटे किंकिला नासया त्याला. बघाला धर्म आचार विचारा हारणा उरला. उडाला धर्म आचार विचारा हारणा उरला. विचारा हारणा उरला. विचारा हारणा उरला. कोरडी भाकरी तोंडात भरली आहे आणि हे म्हणतात, कुठे गुरु अमुचे मौनी महाराज, कुठे हा दास रामाचा भ्रष्ट झाला म्हणाले. याला काही कळतंय का आपण काय करतोय काय नाही करतोय म्हणाले. काही कळत नाही या माणसाला म्हणाले. हा म्हणाले गुरु शिवाजी महाराजांचा. म्हणाले काय आश्चर्य म्हणाले. फुक्कट म्हणाले पायपीट करून पंढरपुरात इथपर्यंत आलो अशा माणसाचं दर्शन घ्यायला. व्यर्थ व्यर्थ म्हणाले सगळं गेले. असं यांचं बोलणं होते. तोपर्यंत समर्थांनी पुन्हा एकदा कल्याणाला हाक मारी, कल्याणा लवकर ये इकडे म्हणाले. कल्याण धावत धावत आले. काय झालं गुरुदेव, त्यांना पुन्हा सांगतात, गिळे ना मला कोरडा घास भारे, गिळे ना मला कोरडा घास भारे,
काय करत तू? त्वरे जाऊनी दूध आणि सख्या रे. कुठलं तरी दूध घेऊन ये. आता दूध आणायला कुठे जाणार नाही का? नको दूर जाऊ तिथे धेनू माता, निजेही पहा दूध देईल भक्ता. जय जय रघुवीर समर्थ. कल्याणा, अरे किती शिळे तुकडे दिलेस हे खायला, तर ते चावत नाही येत मला. कशा टोठरा बसतोय. तेव्हा आता दूध घेऊन ये ना. ती धेनुमाता तिकडे वाळवंटात झोपलीये बघ, तिकडे जा आणि दूध घेऊन ये. ती कोण होती धेनुमाता? माहुलीच्या कुलकर्ण्यांच्या घरची ती गाय. कुलकर्णी गावाला गेलेले होते. काय वाढ होती जरा, म्हणून जाताना आपल्या कुटुंबाला, पूर्वी कुटुंब म्हणत नाही का, मिसेस मिस्टर काही म्हणत नव्हते पूर्वीच्या, आपल्या कुटुंबाला सांगून गेलेले होते की 2-4 दिवसात मी येतोय, गाईला सोडू नकोस. 4 दिवसाचे 8 दिवस 10 दिवस व्हायला आले तरी ती कुलकर्णी परत आले नाही. काहीतरी अडचण तिकडे गावाला निघाली. तेव्हा पत्नीने विचार केला की गाईला बांधून बरेच दिवस झाले, ती पण कंटाळली असेल. आता आपण नाही का कोरोना संकटात सगळे घरात बसून 8 महिन्यात नको असा अगदी वाटायला लागलो तर आपल्याला. पायातली शक्ती गेली, चालायला येत नाही. किती लोकांची अशी अवस्था झाली. मग गाय एका जागी अशी बांधलेली बघितल्यानंतर तिला वाटलं की आपण गाईला दोरीत दावं लावूया आणि कृष्णाबाईवर पाणी पाजून आणूया, तिचे पाय तेवढे मोकळे होतील. आणि म्हणून त्या बाईने गाय सोडली आणि काय तिला सामर्थ्य आलं त्या गाईला त्या ठिकाणी बाईच्या हाताला हिसडा दिला, दोरा हातातला सुटला आणि जी धावत सुटली तिथनं, ते आपण कुठे धावतोय बहु बावरी झाली. तिला कळे ना आपण काय करतोय ते. धावत धावत गेली आणि कड्यावरून खाली उडी मारली. उडी मारल्यानंतर काय होणार? गतप्राण झाली त्या ठिकाणी. आणि म्हणून समर्थ सांगतायत, निजेली पहा दूध देईल भक्ता. तिथे वाळवंटात ती गाय झोपलेली आहे, तिच्याकडे जा आणि दूध घेऊन यायचं. कल्याणा, आता समर्थ इथे एकटे उभे आहेत, कल्याण आहे, हे बाकीचे सगळे आपल्या सुद्धा काही झालं ना की सगळे तिकडे धावतात बघा. मदत करणं घेणं आता तर बाजूलाच राहिलं. पूर्वीच्या काळी निदान लोक मदतीला तरी येत होते, आता कुणी मदतीला सुद्धा येत नाहीत. नको झंझट ती पोलिसांची आणि यांची सगळ्यांची. 4 हात लांब राहा म्हणून सगळेजण बाजूला राहतात. त्यामुळे ती गाय पडली तिकडे आणि सगळेजण धावत धावत तिकडे गेले. त्या ठिकाणी ती कुलकर्ण्यांची पत्नी गाय मोकळून रडतीये. का? पतीने सांगितलं होतं गाय द्वाड आहे, सोडू नकोस. मी त्यांचं ऐकलं नाही, गाय सोडली. गाय मृत झालेली आहे. आता ते घरी परत आल्यानंतर मी त्यांना काय उत्तर देणार आहे. आणि म्हणून ती की आता ह्या संकटातून मला कोण बाहेर काढणार आहे असा विचार तिच्या मनात चाललेला आहे. आणि त्यावेळेला ती प्रार्थना काय करते, गरीबाची गेली काय करू मी, गरीबाची गेली काय करू मी, ते करू तुझा बिन पोसू कशाने तुरही रे. आता माझ्या मुलाचं पोषण कसं करणार मी? काय मृत झाली गेली गरीबाची गेली गाय करूनी काय? आता मी काय करणार आहे? पतीला मी काय उत्तर देऊ? त्यांनी सोडू नको सांगितलेलं असताना सुद्धा मी गाईला सोडलेलं आहे.
गाय मृत झाली म्हणजे सांगते मी माय मात्र नावाची गो माता मम बाळाची. तिच्या दुधावर माझ्या मुलांचं पोषण भरण होत होतं. आता मी काय करू त्याच्याबद्दल? ही करुण कहाणी सांगू कोण करील सहाय्य? कोण मला आता ह्याच्या मृत गाईला कोण उठवणार आहे मला सांगा, नाही का? फक्त संतानाच अशक्य गोष्ट शक्य करण्याची. म्हणून आपल्याकडे स्वामींची याच्या तेच वाक्य नाही का, अशक्य ते शक्य करतील स्वामी. संतांच्याच एवढं सामर्थ्य असतं खरंच. त्याच्यातून एक गंमत आहे बघा. संत आणि सत्पुरुष अवतारी पुरुष आहेत. अक्कलकोट स्वामी, गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, शंकर महाराज हे सगळे अवतारी पुरुष आहेत. त्यांना आई वडील नाही, त्यांचा जन्म अयोनी संभव आहे, ते प्रगट झालेले आहेत सगळे, म्हणून त्यांना अवतरलेले आहेत. संत आमचे कुठल्या तरी घराण्यामध्ये जन्माला आलेले आहेत. त्यांना आई वडील सगळं आहे, घराण्यातले संस्कार आहेत, पिढ्यानपिढ्या चालत आलेली परमेश्वराची भक्ती त्यांच्या पाठीशी आहे. आणि त्याच्यामुळं संत आणि अवतारी पुरुष यांच्यात फरक असतो. त्यामुळे हे जे अवतारी पुरुष असतात हे कोणतीही रूप घेऊ शकतात. पंढरपूरला जायचंय, लगेच स्वामींनी कट्यावर हात ठेवले, तुला पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन झालं. मला महालक्ष्मी बघायचे, इतकं सुंदर महाराजांचं रूप आहे खरं तर स्वामींचं. महालक्ष्मीच्या रूपातला इतकं सुंदर तेज आहे त्यांच्या याच्यावर, आणि ते पांगड्या हिरव्या साडी इतकं सुंदर दिसतात ते स्वामी त्याच्यामध्ये. खरंच महालक्ष्मी आहे तिथे असा भास होतो आपल्याला. म्हणून अवतारी पुरुष जे होते ह्या गोष्टी करत होते. संतांनी असं कुठेही रूप घेतलंय आणि हे झालंय असं कुठेही घडलेलं नाही. म्हणून संत आणि अवतारी पुरुष यांच्यामध्ये हा फरक. समर्थ हे संत आहेत. 21 पिढ्या सूर्याची उपासना घरात चालत आली आहे आणि म्हणून एवढी तेजस्विता त्यांच्यामध्ये आहे. आणि ही काय करायचं आता? ही करुण कहाणी सांगू कोण करील सहाय्य? मला कोण सहाय्य करणार याच्यामध्ये? आणि त्याच वेळेला समर्थांनी कल्याणाला आज्ञा केलेली आहे. गिळे ना मला कोरडा घास बारे, त्वरे जाऊन दूध आणि सख्या रे, नको दूर जाऊ तिथे धेनू माता, निजेली पहा दूध देईल. त्या वाळवंटामध्ये ती गाय झोपलेली आहे, तिच्याकडे जा, ती तुला दूध देईल नक्की माझ्याकरता. गुरूंची आज्ञा शिरसा वंद्य मानणं एवढंच फक्त कल्याणाला माहिती होतं. मग इतकं गुरूंच्या सहवासात राहिलो तरच ह्या गोष्टी होतात आणि त्यांची कृपा असावी लागते तरच ह्या गोष्टी घडतात. आमच्यात एवढंच आम्ही केलं मी केलं बरं का, अहमपणा लगेच आमच्यामध्ये येतो नाही का. अहंकार नको, अहमपणा नको. लगेच आवाज बदलतो आमचा लगेच. तो बदलून द्यायचा नाही, त्यांची कृपा आहे म्हणून आम्ही ह्या गाण्यात उभे आहोत. तेव्हा समर्थांनी कल्याणाला आज्ञा केली आहे की ती गाय तिकडे झोपलेली आहे, तिचं दूध घेऊन ये. कल्याण निघालेले आहेत, हातात तुंबा घेतलाय. तर तेव्हा पूर्वीच्या सगळ्या संतांच्या हातामध्ये तुंबा म्हणजे भोपळ्याचा करू असं म्हणतो, भोपळ्याचा लोटा, तो हातात घेऊन कल्याण त्या ठिकाणी निघालेले आहे. सगळे बघेच्या ठिकाणी जमले की बाई दाय मोकलून रडतीये तिथे की काय हे आहे, काय चाललंय. आणि सगळेजण त्या ठिकाणी उभे असताना कल्याण तुंबा घेऊन त्या ठिकाणी गेलेले आहे. सगळेजण हसायला लागले, काय मूर्ख आहे म्हणाले, हा गुरु एक शहाणा आणि शिष्य दीड शहाणा म्हणाले. गुरुनी आज्ञा केली, हा लगेच आला म्हणाले इथे तुंबा. अरे गाय मेलेली आहे बाबा, मेलेल्या गायचं दूध निघतं का कधी? एवढी पण अक्कल तुझ्या गुरुला नाही, तुला त्याच्याहून नाही आहे म्हणाले. सगळ्यांनी खूप यांनी नावं ठेवली कल्याणाला आणि समर्थांना सुद्धा. पण कल्याणाने कुणाचंही बोलणं झटकून टाकलं आणि कल्याण तुंबा घेऊन गर्दीतून गायीच्या पुढे गेलेले आहे. त्यांना कळलं काय मृत झालेली आहे. पण त्या ठिकाणी जाऊन त्यांनी गायीला नमस्कार केला. त्या ठिकाणी साष्टांग नमस्कार घातलेला आहे. आम्हाला साधा नमस्कार पण नाहीये, झाली वाकवतात निघून असा हात करून नमस्कार करतो आज आम्हाला. ठीक आहे, गुडघ्याला हात लावतात आम्ही, नमस्कार करायला सांगितलं, नाहीतर आम्ही शिकवलेले आहे.
लेकिन 2 हात जोडून नमस्कार का करायचा आमच्या देवाला मला सांगा. सहज आठवलं म्हणून सांगते तुम्हाला. हे बघा आपल्या हाताला फक्त केस नाही, बाकी शरीरावर सगळीकडे केस. आपल्या हाताला केस का दिलेले नाही? ज्या वेळेला देवापुढे आपण हात जोडून उभे राहतो ना, त्यावेळेला देवाला सांगत आहे तुझ्यात आणि माझ्यात केसात इतकं सुद्धा अंतर नको, आणि म्हणून आमच्या हाताला फक्त केस नाही. म्हणून 2 हात जोडून नमस्कार करायचा असतो. 2 हात जोडताच येत नाहीत लोक. नमस्कार करायचं वागता पण येते, कारण सगळं ताट झालेलं आहे शरीर. वाकायची सवयच नाही शरीराला. पूर्वीच्या काळी दोन्ही हाताने बांगड्यांचा आवाज आला की स्त्री आलेली आहे, सौभाग्यवती भाऊ हा आशीर्वाद आपोआप मुखातून बाहेर पडत असतात. आता बांगड्या नाही, टिकली नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही, कोण आहे कळत नाही, अशी परिस्थिती आहे सगळीकडे. त्याच्यामुळे समर्थांनी सांगितलंय ना, म्हटल्यानंतर तिथे जायचं कल्याणाने. घातलाय आणि तिच्या अंगावरून हात फिरवलाय, अंगावरून हात फिरवलाय आणि कल्याण त्या माऊलीची प्रार्थना करतात त्या ठिकाणी. माते मृत देखून तुझला, माते मृत देखून तुझला, दुग्ध दोहण्या संकोचित मना, दुग्ध दोहण्या संकोचित मना, दास मनी म्हणून त्यांची आज्ञा शिरसा वंद्य मला मागितली पाहिजे. कसे होते जगाला ज्ञान देणारे समर्थ होते. काय होतं आपल्या शिष्यानं मोठे पण जगाला दिसावं, आणि म्हणून समर्थांनी कल्याणाला त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. शिकवी जगताला शिष्यालाही मोठेपण हे, शिष्यालाही मोठेपण हे जगती केल्या माते.
चित मन दास मनी चितला. मृत गाईचं दूध निघत नाही मला माहिती माते, पण आज्ञा मागेला अशी गुरुची. त्यांना दूध हवंय आणि म्हणून तरी तुला दूध द्यावंच लागेल. कल्याणाने पुन्हा एकदा गाईच्या अंगावरून हात फिरवला आणि काय आश्चर्य हो, गाईचा देह तसाच मृत आहे, पण गाईची कास दुधाने भरली. किती गुरूंची कृपा असेल मला सांगा. शिष्योत्तमाच्या हाताला यश देण्याचं काम खरे सद्गुरू असतात. ते सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आतापर्यंत समर्थांना आणि कल्याणाला महामूर्ख दिशाने सगळे म्हणणारे सगळे आता आश्चर्यात बुडून गेले. कारण गाय मृत आहे, पण पान्हा गायीने हे केलेलं आहे. नसे चेतना देह भागास कोठे, कुठे प्रेम पाना महानंद दाडे. गायची कास दुधाने भरली आहे. स्वयेत्वरे तो हिले दुग्ध कल्याण राये. काय आनंद आहे मला सांगा त्या ठिकाणी. यश कीर्ती गायली कल्याण राये. कल्याणाची कीर्ती आता गायला लागले. की शिष्याच्या जवळ एवढी ताकद असेल तर ते गुरु किती मोठे असतील. शिष्योत्तमाच्या कराला त्याला मोठं करण्यासाठी म्हणून समर्थांनी ही कृती त्याच्याकडून करून घेतलेली आहे. कल्याणाने तुमचं दोहन केलंय, गाईचं तुंबा भरून घेतलाय आणि समर्थांच्याकडे गेलेले. हे सगळं बघितल्यानंतर हे सगळे लोक त्यांच्या पाठोपाठ इकडे गेलेले. गेल्यानंतर समर्थांनी दूध घेतलं, कल्याणाला सांगितलं बाकीच्यांना प्रसाद द्या. त्या गर्दीमधनं त्या कुलकर्ण्यांची पत्नी पण धावत धावत येऊन समर्थांच्या पायाशी लागलीये. पाय धरून समर्थांना म्हणतेय, स्वामी मेलेल्या गायीचं दूध निघू शकतं, तर मेलेली गाय जिवंत नाही का होऊ शकणार. का मी माय मात्र नावाची, गो माता मम बाळाची. हो माझ्या मुलांचं भरण पोषण सगळं ती करते, म्हणून मी मोठी झालेली आहे. ती मृत गाईचं दूध निघू शकतं, तर महाराज मृत गाईला पुन्हा संजीवनी नाही का देता येणार. हो तिला संजीवनी देण्यासाठीच समर्थांनी सगळी कृती केलेली. कृतीने शिकवी जगताला. कृतीमधून जगताला शिक्षण देण्याचं काम समर्थांनी केलेलं आहे. आधी केले मगच सांगितले. नुसतं सांगकाम्या ओळनामे नव्हते संत आमचे कोणतेच. आधी स्वतः करायचं आणि मग दुसऱ्याला कर म्हणून सांगायचं. आज फक्त वर्ण ऑर्डर सुटतात, तुम्ही करा. आम्ही इथे आत एसीत बसलेलो आहोत छान नाही का. अशाने कामं होतात का? होत नाही. म्हणून तरी सगळं असं चाललंय. हे वाटवळ जे चाललंय ना सध्या, त्याच्यामुळं चाललेलं आहे. तुम्ही काय द्याल, काय द्यायचं बोला, एवढंच फक्त आजच्या त्यांना कळतं सगळ्यांना. त्या माऊलीने समर्थांचे पाय धरून प्रार्थना करते की महाराज मृत गाईचं दूध तुम्ही काढायची किमया केली, मग गाईला पण जिवंत करा. पण समर्थांनी सांगितलं जा कल्याणा, गाईला जाऊन घेऊन ये, सांग समर्थ बोलवतात म्हणून. बहुकष्टली समाये. समर्थांची आज्ञा म्हणून कल्याण परत गाईपर्यंत गेलेला आहे. बहुकष्टली समाये समर्थ गुरुराय बाहती तुझला. आता समर्थ बोलवतात, चल उठ लवकर. बहुकष्टली समाये समर्थ गुरुराय बाहती तुझला.
सत्वरी उठी दयाळे, सत्वर उठी दयाळे, सेवेस्तव दासा पास जला. नमस्कार करून गाईला कल्याण सांगतायत. बहु कष्टली समाये समर्थ गुरुराय बाबती, तुझला हाका मारतायत अगं चल लवकर. आणि जसं काय झोपेतून उठल्यासारखी ती गाय ताडकन उभी राहिली, उठून धावत समर्थांच्याकडे आली आणि समर्थांचा पाय चाटती ती गाय. बाकी सगळे अवाक झाले. तिथे मृत गाईचं दूध काढलंय, सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्या ठिकाणी. अशक्य ते तुम्हा नाही नारायण. गायींचं संरक्षण करण्याचं कार्य महाराजांनी सुद्धा खूप केले. महाराज गोंधळलेला असताना बाजारात ज्या वेळेला गायी घेऊन जात होतात ना कसाई, त्यावेळेला महाराजांनी त्या माणसांना, महाराजांना कळलं की गायी तिकडे त्याला चाललेल्या आहेत म्हणून महाराज स्वतः बाहेर गेले आणि महाराजांनी त्या कसायांना सांगितलं की अरे या जीवाकडे बघा, घास खात नाहीयेत, डोळ्यातून अश्रू झाला. म्हणजे तुम्हाला काय मोठ्या जनावरांना काय कळतंय म्हणाले. काय नाही, त्यांना सुद्धा जीव आहे, त्यांनाही सगळ्या गोष्टी कळतात, भावभावना कळतात त्यांना पण म्हणाले. तुम्ही काय सांगताय म्हणाले, बघा म्हणाले. मी म्हणतो तसं जर झालं नाही तर तुम्ही गाय खुशाल घेऊन जा, आणि मी म्हणतोय तसं झालं तर पुन्हा कधीही गायीला तुम्ही कसाईखान्यात नेणार नाही अशी शपथ माझ्या पायाशी घेऊ शकते. कसाई म्हणाले ठीक आहे. समर्थांनी गवत टाकलं आपल्या भोवती, त्याने गायीचे दावे होते हातामध्ये ते सोडले सगळे आणि महाराजांनी तिथून हाका मारल्या, गंगे गोदे यमुने गोदावरी याग या. हाक मारल्यानंतर सगळ्या काही धावत धावत महाराजांच्या पायाशी आल्या. महाराजांचे हात ताटे, कोणी महाराजांना हे करते. हे सगळं बघितल्यानंतर त्या कसायांच्या डोळ्यातून अश्रू धारावे लागले की खरंच मुक्या जनावरांना सुद्धा भावभावना असतात, हे आम्हाला माहिती नव्हतं. आज तुमच्यामुळे आम्हाला कळलं. इथून पुढे आम्ही कधीही गायींना कसाईखान्यात नेणार नाही अशी शपथ त्यांनी महाराजांच्या पायाशी घेतली. म्हणून संत सत्पुरुष कृतीनी जगताला शिकवण्याचं काम करत होते. तेव्हा आमच्या संतांनी समर्थांनी सुद्धा हेच कार्य कल्याणाच्या हातून करवून घेतलेलं आहे. शिष्याला आपल्या मोठेपण कसं द्यायचं असतं ते आमच्या संतांच्याकडून शिकायचं असतं. आणि मग हे त्यांनी सांगितलं की त्यांनी सांगितलं आता महाराज आता पुन्हा तुम्हाला यायचं आहे पृथ्वी तलावर. कशासाठी? सांभाळा निज धर्म माया कुली स्वामी दया सागरा. सांगा कोण तुम्हा विणे कलियुगी आहे तुझा आसरा. लागे फास गळ्यास गोजनंदा सोडा तिला सत्वरी. रक्षाया शिवभूपती सह तुम्ही यावे पुन्हा लवकरी. जय जय रघुवीर समर्थ अशी प्रार्थना केलेली आहे समर्थांना. ते आल्याशिवाय पुन्हा आपली घडी बसणार नाही आहे राज्याची. आल्या तेव्हा मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थांनी तुकाराम महाराजांनी हे सांगितलेलं आहे. अशक्य रे तुम्हा मोठ्या उद्बत्ती मेणबत्ती ते लावून अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. निर्जीवा चेतना आणावया. तुका म्हणे माझे निववावे डोळे दावुनी सोहळे सामर्थ्याचे. तेव्हा तुमचं सामर्थ्य मला आत्ता बघायचं आहे, तेव्हा ते दाखवा. म्हणून ते मूल त्या ठिकाणी जिवंत झालं आणि समर्थांनी गायीला, मृत गायीला संजीवनी देऊन तोच अर्थ
या ठिकाणी आमच्या पुढे मांडलेला आहे. काल संतांचे मोल मागतायत. नावेत बसून पलीकडे जायचं असेल तरी नावड्याला पैसे द्यावे लागतात, त्याच्याशिवाय तो नेत नाही. बसनी जायचं असेल तर कंडक्टर तिकीट दिल्याशिवाय आपल्याला बसमध्ये चढून देत नाही. पण आमचे संत काय सांगतायत, मोल तयाचे मोल तयाचे देऊया, मुखाने नाम गाऊया. काय मोल हवंय संतांना, परमेश्वराचं नामस्मरण तुमच्या मुखातून तुम्ही करा. मुखाने नाम गाऊया, नौका देहाची करूया, देवा देवा तुझा विसरण व्हावा, काही न आपणी येती माझी सर्व दूर. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी हे घालावे आम्हाली. आज ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज प्रतिष्ठान त्यांनी केलेलं आहे डोंबिवलीत. त्यांनी आधी कीर्तन सेवा करण्याची संधी मला दिली, त्याबद्दल धन्यवाद त्यांचे. आपण आता आरती करूया. हो, पेटी तबलावाले वाजवणारी माझ्या बरोबर आहे विद्याकंठी, आणि गैसास आहे तिकडे रघुनाथ गैसास. हे दोघे जण त्या ठिकाणी माझ्या बरोबर साथीला आहेत. अतिशय उत्तम साथ दोघं जण करतात. बरेच वर्ष ते माझ्या बरोबर आहेत साथीला. त्यातून आमच्या उमाताई पण असतात प्रत्येक ठिकाणी, पण त्यांच्याशिवाय पान भाजत नाही आमचं. त्याच्यामुळं उमाताई पण पाहिजेतच, त्याच्याशिवाय या गोष्टी होत नाहीत. तेव्हा आपण आता आरती करूया, महाराजांचीच आरती करूया आणि करूया. जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया, तो तव पदी संभरी माया. जीवा ब्रह्मदैत पसारा दैत पसारा, चिन्मय खाणी
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्या